हॅलो एव्हरीबडी, कसे आहात तुम्ही सगळेजण व्यवस्थितच असाल. आता आपण बघूयात क्वेश्चन नंबर 19 तुमच्या टेक्स्टबुकमध्ये स्टँडर्ड 12 तुमच्या टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन नंबर 19 तुम्ही वाचा आणि मग त्याचं सोल्युशन आपण इथे डिस्कस करूयात. आता इथे क्वेश्चन लिहायची गरज नाही आहे, मी क्वेश्चन लिहिणार नाही आहे, मी डायरेक्ट सोल्युशन सॉल्व करणार आहे. आणि आपण क्वेश्चन नंबर 17 मागच्या पार्टमध्ये बघितला होता. क्वेश्चन नंबर 17च्या नंतर डायरेक्टली क्वेश्चन नंबर आपण आता 19 बघूयात. क्वेश्चन नंबर 18 जो आहे तो स्पिअर ऑफ डेथमध्ये इन्क्लूड आहे. रुलिंग मोशन तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे आणि स्पिअर ऑफ डेथ पण तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. आणि कॉन्व्हेक्स लेन्ससुद्धा तुमच्या हे 3 पॉईंट कॉन्व्हेक्स लेन्ससुद्धा तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. हे 3 पॉईंट तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहेत, म्हणून ते प्रॉब्लेम्स मी घेतले नाहीत. डायरेक्टली 18 स्किप केला, 17 आपण मागच्या पार्टमध्ये घेतला, 18 स्किप करून डायरेक्टली आता क्वेश्चन नंबर 19 आपण सॉल्व करूयात. आपल्याला फाइंड करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ डिस्क. आणि आपल्याला गिवन आहे, आपल्याला काय काय गिवन आहे ते आपण बघूयात. आणि आपल्याला काय काय फाइंड करायचं आहे. आपल्याला काय गिवन आहे, मास 1 kg आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया 1 kg मीटर स्क्वेअर आहे, बरोबर. आणि डिस्कचं मास पण 1 kg आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया रोटेटिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस इज mr²/2. आता इथं रिंग दिसते तुम्हाला, रिंगचं जे आहे ते ॲक्सिस आहे अबाउट डायमीटर आहे, बरोबर. तर ते त्याचं mr²/2 आहे. आणि डिस्क हे झालं रिंग आणि हे डिस्कचं जे आहे त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशन अशा प्रकारे आहे आणि ते असं रोटेट करते अबाउट इट्स ओन ॲक्सिस. मग मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट अ डायमीटर इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क अबाउट इट्स ओन ॲक्सिस, बरोबर. मी पुन्हा रिपीट करते, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट अ डायमीटर इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क अबाउट इट्स ओन ॲक्सिस. हे दोन्ही पण इक्वल आहेत. म्हणजेच आपल्याला गिवन आहे मोमेंट ऑफ इनर्शिया 1 kg मीटर पर स्क्वेअर. तर 1 kg मीटर पर स्क्वेअर इज इक्वल टू 1 kg मीटर पर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट इट्स ओन ॲक्सिस. हे डिस्क झाली, ही डिस्क आहे आणि ही रिंग आहे. हे रिंग अबाउट इट्स डायमीटर मूव्ह करते आणि ही डिस्क आहे इट्स ओन ॲक्सिसने मूव्ह करते. ह्या दोन्हीचं मोमेंट ऑफ इनर्शिया सेम आहे. ते जे गिवन आहे आपल्याला 1 kg मीटर पर स्क्वेअर, म्हणून आपल्याला इथे काही सॉल्व करायचं नाही. म्हणून आपलं आन्सर जे आहे, आन्सर आपलं सेम आहे, जे गिवन आहे 1 kg मीटर स्क्वेअर. ओके. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूयात, क्वेश्चन नंबर 20. जो क्वेश्चन नंबर 20 तुमच्या टेक्स्टबुकमध्ये गिवन आहे त्याचा आन्सर जे गिवन आहे 24,000 गिवन आहे, ते ही चुकलेलं आहे. तर मागच्या वेळेस आपण जो सॉल्व केला होता त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया आणि पॅरलल ॲक्सिस थिअरम कसं अप्लाय करायचं ते. तर सेम करायचं आपल्याला ह्या क्वेश्चन नंबर 20 मध्ये. तर एखाद्या वेळेस तुमच्या क्वेश्चन टेक्स्टबुकमध्ये सुद्धा आन्सर रॉंग होऊ शकतं, पण हे आन्सर राईट आहे. तर आता आपण क्वेश्चन नंबर 20 सॉल्व करूया, ज्याचं आन्सर 24,000 येतं. बल्कि त्याचं अन्यथा त्याचं आन्सर येतं 46,000, बरोबर. ते बघूयात आपण. आपल्याला गिवन काय काय आहे, रॉड आहे. आपण अगोदर डायग्राम क्वेश्चन नंबर 20. आता आपण क्वेश्चन नंबर 20 बघणार आहोत. त्याचं क्वेश्चन तुम्ही वाचून घ्या. ओके. आता गिवन काय आहे आपल्याला ते
आपण बघूयात काय आहे गिवन रॉडसाठी. रॉडचं मास गिवन आहे आपल्याला 60 ग्राम्स आणि मास लेंथ त्याची गिवन आहे आपल्याला 20 सेंटीमीटर आणि सॉलिड स्पियर जे आहे सॉलिड स्पियरचं मास जे गिवन आहे ते 50 ग्राम आहे आणि सॉलिड स्पियरचं रेडियस जे आहे ते 10 सेंटीमीटर आहे. आणि आपल्याला काय फाइंड करायचंय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट axis perpendicular to the length of dumbbell passing through center. Passing through center of dumbbell. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड करायचा आहे अबाउट एन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द लेंथ अँड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द डम्बेल. आपल्याला दोन स्पियर दिलेले आहेत आणि ते दोन स्पियर जे आहेत ते आयडेंटिकल आहे म्हणून आपल्याला दोन्ही स्पियरचे एक एक वेगळ्याने मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायची गरज नाहीये. गिवन काय आहे आपल्याला रॉडचं मास गिवन आहे 60 ग्राम आणि रॉडचं लेंथ गिवन आहे 20 सेंटीमीटर आणि रॉडचं हे झालं रॉडचं मास आणि लेंथ हे गिवन झालं. आणि गिवन अजून काय आहे आपल्याकडे सॉलिड स्पियर जे आहेत दोन सॉलिड स्पियर जे आहेत त्याचं मास 50 ग्राम आहे आणि रेडियस त्याचं 10 सेंटीमीटर आहे. तर आता आपण बघूया का कसं फाइंड करायचं आपल्याला. आणि टू फाइंड आपल्याला फाइंड काय करायचंय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ओन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द लेंथ ऑफ डम्बेल पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द डम्बेल. होल डम्बेलचं आपल्याला फाइंड करायचंय. त्यासाठी आपल्याला अगोदर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर कॅल्क्युलेट करायचंय आणि मग रॉडचं कॅल्क्युलेट करायचंय आणि मग रॉडचं मोमेंट ऑफ इनर्शिया आणि सॉलिड स्पियरचं मोमेंट ऑफ इनर्शिया हे आपल्याला ॲडिशन करून मग आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डम्बेल विच इज परपेंडिक्युलर टू द लेंथ अँड पासिंग टू द सेंटर ऑफ द डम्बेल हे आपल्याला फाइंड करायचं. ओके, आता आपण त्याचं बघूया कसं आहे हे. हा इथे एक सॉलिड स्पियर आहे बरोबर आणि इथे एक अजून एक सॉलिड स्पियर आहे त्याच्यामधून एक रॉड आहे. ओके, ह्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे रॉडचं आणि ह्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे ही आहे L/2 ही आहे L/2. Again for next sphere, okay, the axis of rotation is this. Okay, the mass of the solid sphere is 50 gram for both of the spheres. So what is the formula of the moment of inertia of the, this is not the hollow sphere, this is the solid sphere. So the moment of inertia of the formula of the moment of inertia of the solid sphere is 2/5
एम ऑफ आर स्क्वेअर ते आपण घेऊयात. तर आता वन बाय वन आपण सोल्युशन घेऊयात. आता आपण अगोदर सगळ्यात अगोदर स्पिअरचं कॅल्क्युलेट करूयात आणि मग रॉडचं कॅल्क्युलेट करून त्याचं ॲडिशन करूयात. सिंपल असा क्वेश्चन आहे. Using parallel axis theorem, using parallel axis theorem, I0 is equal to I of C plus M of H square. आता आपल्याला माहिती आहे सॉलिड स्पिअरचं काय आहे 2/5 M of R square प्लस H काय आहे ही मास आहे मास ऑफ सॉलिड स्पिअर इथे पण मास ऑफ सॉलिड स्पिअर म्हणून आपण ms लिहिलं इथं बरोबर. मास ऑफ सॉलिड स्पिअर आहे म्हणून इथं आपण ms लिहिलं इथं पण ms लिहिलं बरोबर. आता हे पण ms आणि हे h जे आहे ते आहे r प्लस l/2 द होल स्क्वेअर बरोबर. l/2 द होल स्क्वेअर. आता एक एक व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात आपण. काय आहे ती 2/5 into mass of rod sorry mass of solid sphere किती आहे mass of solid sphere किती आहे 50 रेडियस. आता हे रेडियस ऑफ सॉलिड स्पिअर किती आहे 10 आहे तर त्याच होईल स्क्वेअर इथे बरोबर. आणि मास ऑफ पुन्हा सॉलिड स्पिअर किती आहे 50 बरोबर. आणि हा ब्रॅकेट आपण इथे घेऊया द होल स्क्वेअर. रेडियस किती आहे 10 आणि लेंथ किती आहे रॉडची 20 divided by 2. आता 2/5 हे आपण ॲज इट इज राहील आणि हे होईल 50 10 स्क्वेअर किती झाले इथं 100 प्लस 50 इंटू ह्याला 20 डिवाइडेड बाय 2 किती होईल 10 प्लस 10 द होल स्क्वेअर. ओके 10 प्लस 10 द होल स्क्वेअर. मग इकडे घेऊयात आपण 2/5 इंटू हे 50 इंटू 100 as it is plus 50 into 10 plus 10 20 the whole square बरोबर. तर हे आलं हे होईल 5 वजा हे 5 वजा इथे होईल मग हे इथे 2000 येईल 2000 प्लस 20 चा स्क्वेअर येईल 400 4 into 5 4 5 चा 20 इथे होईल मग हे 20,000
which is equal to 22,000. बरोबर. आता पुढे आपण सॉल्व करूयात. हे लक्षात येते. आता पुढे बघूयात आपण रॉडचं कॅल्क्युलेट करूयात. मोमेंट ऑफ इनर्शिया. Moment of inertia of rod is equal to ml square by 12. इथे येईल mचं मास काय आहे. मास रॉडचा मास किती आहे गिवन 60 इंटू एल स्क्वेअर किती येईल 400. कारण 20चं स्क्वेअर घेतल्यावर काय येईल 400 डिवायडेड बाय 12 आणि हे होईल 2000. बरोबर. आता आपल्याला पूर्ण डंबेलचे काढायचे. तर हे पूर्ण सिस्टमचे काढायचे आपल्याला. म्हणजे आय ऑफ सिस्टम इज इक्वल टू $22,000 प्लस 22,000 प्लस हे झालं रॉडचं 2000. ओके. हे होईल 2 + 2. हे होईल 2 + 2. हे 3 0 आहे तिथे. 2 + 2 4 + 6 आणि इथे होईल its answer is 46,000. Okay. सगळे स्टेप्स तुम्हाला लक्षात येतात. ओके. तर हे झालं आन्सर. बरोबर. आता आपण काय केलंय लक्षात आलं तुमच्या. आपण एका सॉलिड स्फिअरचं कॅल्क्युलेट केलं. ते आलं 22,000. सॉलिड स्फिअरचं आलं. मग आपण एका सॉलिड स्फिअरचं इथं घेतलं. एका सॉलिड स्फिअरचं 22,000. दुसरं पण सॉलिड स्फिअरचं 22,000 घेतलं. कारण दोन्ही पण आयडेंटिकल सॉलिड स्फिअर असल्यामुळे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया प्रत्येक सॉलिड स्फिअरचं वेगळ्याने काढत बसायची गरज नाही आहे. ओके. मग आपण काय केलं त्याचं टोटल डंबेलचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं. काय फाइंड करायचं होतं आपल्याला द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डंबेल परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ अँड पासिंग टू द सेंटर ऑफ द डंबेल. हे आपल्याला फाइंड करायचं होतं. म्हणजेच पूर्ण सिस्टमचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं ते होईल दोन्ही रॉडचं प्लस एका रॉड दोन्ही सॉलिड स्फिअरचं झालं 22,000 प्लस 22,000. हे झाले दोन्ही सॉलिड स्फिअरचं प्लस हे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड काय आलं ml²/2. हे झालं त्याचं मास आणि ह्याची लेंथ होती 20 होती लेंथ. तर लेंथचं 20चं स्क्वेअर केल्यावर 400 आलं डिवायडेड बाय 12. तर हे झालं 2000 प्लस 2000. मग आलं हे 46,000 ग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर. तसं मी म्हणलं होतं आताच की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 24,000 गिवन आहे. तर ते जे आहे तर ते एखाद्या वेळेस चुकू शकतं. पण हे राईट आन्सर आहे. मी 2-3 वेळा सॉल्व केल्यावर पण हेच आन्सर येतं. तर हे आन्सर राईट आहे. तर आपण आता पुढचं क्वेश्चन बघूयात. Now we will see the next question, which is question number 21, and there is
what is given data here? It is, we have given the n1 and n2 rpm. N1 is given as 100 rpm and n2 is given as 80 rpm. That we have converted into rps, means in seconds we have converted by dividing it in it by dividing it by the 60. Okay, 100 divided by 60, then we are getting 5 by 3, n1 as a 5 by 3, and n2 we are getting divided by 80 by 60, we are getting n2 as 4 by 3. Okay, so here there is a disk, and the mass of the disk is given as a 10 kg, and radius of the disk, where the clay of lump, here it is clay of lump at this point, that is the radius, no, radius of the disk is 0.4 meter, and mass of the clay of a lump is 1.6 kg. Okay, the mass of the clay of the lump is, where in the disk it is 1.6 kg it is given, and we have to find the value of x here. Okay, now by applying the conservation of angular momentum, what is the conservation of angular momentum is L1 is equal to L2. Okay, the conservation of angular momentum is L1 is equal to L2, that is equal to I1 omega 1 is equal to I2 omega 2. So substituting the values of I1 means, what is the first moment of inertia is mr square by 2, okay, into omega 1. Omega 1 is, omega we will consider as a 2 pi n1, and omega 2 as a 2 pi n2. Okay, so here you can see that I1 omega 1 is equal to I2 omega 2. Okay, and I1 omega 1 is equal to, I1 is mr square, I have substituted, and omega 1 is substituted as 2 pi n1, which is given, we will substitute the value n1, we have r also, m also, then further, which is equal to I2 mr square by 2 plus mx square. Okay, this is small m, means, which is the, this is the mass of the disk, capital M is the mass of the disk. Here the capital, for our simplification we have considered capital M as a mass of a disk and small m as a mass of a clay of a lump, that is given as a 1.6 kg. So here it is small m, this is capital M, here also it is capital M, where it is I1, where it, in the case of, you should keep in mind that where it is in the case of I1 we are talking about I1 I2, then there is a capital M, means mass, which is given as a 10 kg. Okay, where it is, when it is capital M, then it is 10 kg, and when it is a small m, written as small m, means it is a mass of the clay of the lump. Okay, here it is given as 1.6. Okay, so here it is small m. Okay, this is not capital M, this is small m, mx square. Okay, so applying the conservation, what is our solution? Applying the conservation of angular momentum, L1 is equal to L2, I1 omega 1 is equal to I2 omega 2. This is our law. So I1 we are putting as mr square by 2 into omega 1 as 2 pi n1. Okay, getting it is equal to mr square is equal to mr square by 2 plus small m x square, and this x we have to find it, and 2 pi n2 into 2 pi n2. So what, now we are substituting the values of all the values, we are substituting here. Now in the first case, if we are saying this, what you are getting, that this 2 pi and this 2 pi get cancelled, remaining is n1. Okay, so this will be here, 2 pi will be cancelled, only it will remain as a n1. Here also 2 pi will be cancelled, here it will only
only n2. Here will be n1 and here will be n2. Okay, so substituting now the value m as a, what is m? Value of m is mass of a disk is, you can see here mass of a disk is 10 kg. Here substituted r square means radius of the disk is 0.4 the whole square upon 2 into n1. n1 is 5 by 3. Okay, and which is equal to m r square. The mass of value 10 is, this is same 10 into 0.4 the whole square divided by 2 plus this plus we have taken as plus small m is this m 1.6, here it is taken as 1.6 small m into x square into n2 the whole bracket here. So now we have to substitute the value of n1 as 5 by 3 and this is as it is. This equation will be, this 0.4 will be 0.4 into the whole square is 0.4 into 0.4, 10 into 0.4 into 0.4 divided by 2 into n1 is 5 by 3, here it is 5 by 3. Okay, which is equal to again 10 into 0.4 into 0.4 divided by 2 plus here it is 16, no not 16, sorry, plus 1.6 into x square and n2 is here it is n2 is 4 by 3. Okay, further we will solve the step. One by one, each and every step we are going to solve. So no kind of silly mistake you should do, because then your answer will be get wrong. Okay. So by the procedure only, one by one, solve one by one the equation as. So we get now which is equal to 4 is equal to, after solving this, this 3 and this 3 also get cancelled. Okay, divided by 3 that get cancelled. We will get what is remaining now, 0.4 is equal to 0.8 plus 1.6 into x square into 4. Okay, so this is 1 is equal to 0.8, this 4 ones are okay. So plus 1.6 x square, and now which is equal to 1, this will come in this side, which is equal minus 1 minus 0.8 will be 0.2 divided by, this will become in this side, will come in this side, which is equal to 1.6 will come on this side, 0.2 divided by 1.6. Okay, which is equal to x square. Further multiplying and dividing by 10, multiply and divide by 10, we get 0.2 into 10 divided by 1.6 into 10 is equal to x square as it is. Then we will get as, this will become 2 upon 16 is equal to x square. So this will be 2 ones are 2 8s are 16, 2 8s are 16, sorry not 18 here, it is 16, 2 8s are 16. Then
this will become as 1 upon 8 is equal to x square. Now we have got the value of x, which is equal to 1 upon under root of 8. This is the final answer. Okay, got it? If any doubt is there, if you are not getting any steps, so I have written like this. This is the single step like this. Here the space was not there, so this term I have written here, and this also here, mass into as whole bracket. This whole bracket is written here like this in this manner. Here 3 and 3 get cancelled, so it is cut out. 2 pi and this 2 pi will get cancelled out. We are just applying the conservation law of conservation of angular momentum. Okay, and then the values are substituted. Each and every step is solved here, and our answer is x is equal to under root 8. In your textbook also this is given, means it is right. Now here all the questions of your textbook are completed. Okay.